लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे आणि गुड न्यूज समोर आली आहे. ज्या महिलांना गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या पैशांची वाट पाहावी लागत आहे, त्यांच्यासाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण सध्या सर्वात मोठा प्रश्न एकच आहे, जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये खरंच खात्यामध्ये येणार आहेत का? तर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता, तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता, वाचू शकता. मी काय माझ्या मनाच्या थापा मारत नाही, इथं जे लिहिलं आहे ते सांगतोय. त्यामुळे बाकीच्या फालतू कमेंट करण्यापेक्षा आता माहिती जरा डिटेलमध्ये ऐकत जावा. जर येणार म्हणजे जर 3,000 रुपये येणार असतील तर नेमके पैसे कधी येणार आहेत आणि ज्यांच्या खात्यात पैसे अजून आलेले नाहीत त्यांनी काय करायचे? म्हणजे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे अजून आले नाहीत, समजा तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेच नाहीत, तर तुम्ही करायचं तरी काय? तर या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गोष्टी कव्हर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला पैसे कधीपर्यंत खात्यामध्ये यायची शक्यता आहे याबद्दलची देखील सर्वात मोठी अपडेट सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची अपडेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे आजची जी माहिती आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे ती खरंच एकदम महत्त्वाची आहे. बाकी तुम्ही कमेंटमध्ये काय बोलायचं ते बोला, पण जी माहिती आहे, जी मला माहिती माझ्यापर्यंत येते ती अधिकृत माहितीच्या स्रोतावरती अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवायचा असला ठेवा, कमेंटमध्ये काय बोलायचं असेल तर बोला, हरकत नाही. पण जी बातमी खरी आहे तेच मी सांगणार आहे. मी आज पैसे ना उद्या पैसे ना असल्या खोट्या अफवा मी पसरवायचं काम करणार नाही आणि लवकरच येत्या काळामध्ये सरकार देखील ह्या सगळ्या गोष्टीवरती कारवाई करणार आहे जे लोक अशा अफवा पसरवत आहेत. त्यामुळे जी मला अधिकृत सरकारी स्रोतांनुसार माहिती येते तीच मी तुम्हाला पुढं सांगणार आहे आणि सांगत देखील आहे. त्यामुळे तुम्हाला किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ते तुमच्या हातामध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टीवर. बाकी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. म्हणजे जुलैच्या आणि ऑगस्टच्या हप्त्याबाबत वेगवेगळ्या अफवा आणि बातम्या दोन्ही देखील समोर येत आहेत. काही रिपोर्टमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे काही रिपोर्ट्समध्ये जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्र देण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त होत आहे. म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला दिले जातील असं बरेच लोक सांगत आहेत. म्हणजे पात्र लाभार्थी महिलांना 2 महिन्याची मिळून 3,000 रुपये मिळू शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. आता ती गोष्ट कोणची, म्हणजे तर 3,000 रुपये मिळणार अशी चर्चा आहे. पण प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत किंवा एका ठराविक दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत असे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. म्हणजे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतीलच असे निश्चित सांगता येत नाही. तर 3,000 रुपये कसे मिळू शकतात मग? तर जर जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र दिले तर गणित अगदी सोपे आहे. तर बघा नीट, तुम्ही पुढं स्क्रीनवरती तुमच्या पाहू शकता. तर जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, ऑगस्टचा हप्ता 1,500 रुपये, म्हणजे एकूण झाले किती? तर 3,000 रुपये. असे तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात 2 महिन्याचे एकत्र पैसे मिळून. आणि ही रक्कम माध्यमांच्या रिपोर्टनुसार 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान पैसे येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र 21 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे स्पष्ट अधिकृत चित्र उपलब्ध नाही. म्हणजे माध्यमांमध्ये जी माहिती होते त्याच्यानुसार 15 ते 20 तारखेदरम्यान, म्हणजे ऑगस्टच्या म्हणजे चालू महिन्याच्या ह्या तारखेदरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायची शक्यता होती आणि बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत. परंतु सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. तर आजच्या तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर येत नाही, कारण बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत. तर मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये अजून 3,000 रुपये आले नसतील तर फक्त त्यावरून तुम्हाला योजनेतून वगळले असे समजू नका. म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये अजून पण पैसे आले नाहीत, मग ते 1,500 असो ना तर 3,000 रुपये असो, मग ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही योजनेतून अपात्र झालेला आहात असा अर्थ त्याचा तुम्ही काढू नका. कारण पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत. तुम्हाला जर तुमचे शेजारी पैसे आले, तुम्हाला नसतील आले तरी काळजी करू नका, पैसे तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच नक्कीच जमा होणार आहेत. तर आता सगळ्यांनाच 3,000 रुपये येणार का, हा एक मोठा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की सगळ्यांना 3,000 रुपये येणार का? तर लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी तुमची पात्रता कायम असणे गरजेचे आहे. तुमची KYC, आधार लिंकिंग, बँक खाते आणि DBD संबंधित माहिती व्यवस्थित असणे महत्त्वाचे असते. आणि जर तुमच्या अर्जामध्ये काही समस्या असेल किंवा पात्रतेमध्ये बदल झाला असेल तर हप्ता अडकू शकतो. म्हणून महिलांनी अफवांवरती विश्वास न ठेवता आपली माहिती आणि लाभाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. आणि पैसे आले नाहीत तर काय करायचे? तर समजा तुमच्या ओळखीच्या काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत, तर घाबरायची गरज नाही. घाबरू नका अजिबात सुद्धा. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे बँक खाते तपासायचं आहे. तुमचे बँक खात्याला आधार लिंक आहे का हे तपासायचं आहे आणि DBD सुरू आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. आणि तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती काय आहे हे देखील तुम्हाला तपासून घ्यायची आहे. तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये SMS आला आहे का हे देखील पहा.
आणि कधीकधी सरकारी DBT पेमेंटची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असल्यामुळे वेगवेगळ्या लाभार्थ्यांना पैसे वेगवेगळ्या वेळेला मिळू शकतात. म्हणून घाबरायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आता नसतील आले तरी पुढे जाऊन पैसे नक्की जमा होणार. तर आता 1,500 की 3,000 रुपये हा एक मोठा प्रश्न आहे. तर तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार की 3,000 रुपये? जर फक्त एका महिन्याचा हप्ता जमा झाला तर 1,500 रुपये येणार. आणि जर जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र जमा झाले असा निर्णय झाला तर 3,000 रुपये मिळू शकतात. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक पोस्टवरती विश्वास ठेवू नका. विशेषतः आज रात्री 12 वाजता पैसे येणार, फक्त अमुक बँकेला पैसे आले, सर्व महिलांना 4,200 रुपये मिळणार अशा पोस्ट अधिकृत माहिती नसतील तरी त्यापासून सावध राहा. म्हणजे मित्रांनो, आपण खऱ्या माहिती सांगतो. आता मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. मी जर आज रात्री पैसे 12 वाजता येणार अशा जर बातम्या केल्या तर मला भरभरून व्ह्यूज येतात, पैसे देखील मला भेटतात चांगलेच. परंतु मित्रांनो, ह्यामध्ये काय होतं तर एक अफवा पसरवली जाते आणि येत्या काही काळामध्ये म्हणजे लवकरच आता राज्य शासन जे आपलं आहे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, हे अशा लोकांवरती कारवाई करणार आहे जे लोक अशा अफवा पसरवत आहेत. आणि मला हे पहिल्यापासून आवडत नाही. त्यामुळे मी जे मला माहिती भेटते, उपलब्ध माहिती भेटते की खरंच पैसे कधी येणार आणि कधी नाही, मी तेच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण मला ह्यामध्ये समाधान भेटतं. कारण कोणतीही अफवा पसरून काही होत नाही. आज रात्री पैसे, उद्या बँकेला, ह्या बँकेत पैसे, ह्याच्यातून काहीच अर्थ होत नाही. फक्त तुम्ही भ्रमामध्ये राहता. आणि तरी देखील तुम्ही मलाच कमेंटमध्ये येऊन सांगता की असं तसं. मग तुम्ही ठीक आहे, माझ्या व्हिडिओज तुम्ही बघू नका. जे लोक सांगते तुम्हाला आज रात्री पैसे येणार, उद्या रात्री पैसे येणार, बिनधास्त तिकडे जा, त्यांचं व्हिडिओज बघा, मला अनसबस्क्राईब करा. मला तुमची गरज अजिबात सुद्धा नाही. तुम्हाला जर अफवाच ऐकायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघत जाऊ नका. तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघत जावा. आता मी आतापर्यंत ज्या बातम्या सांगितल्या, बऱ्याच लोकांना त्यावरती विश्वास आहे. हां, ह्यानं जी तारीख सांगितली त्या तारखेला पैसे काय लोकांच्या खात्यामध्ये आले. आणि मी सांगतो पण की अधिकृत तारीख नाही, पण शक्यता व्यक्त करत आहे. तर त्या तारखेला पैसे आले आणि जर नाही आले तर काही दिवसांनी पैसे नक्की येणार आणि ते पैसे येतात. तर आता ह्यात तुम्हाला जर विश्वास नसेल ठेवायचा तर नका ठेवू. तुम्ही दुसरीकडे बिंदास जावा. आता पण व्हिडिओ स्किप करू शकता आणि दुसरा कोणताही व्हिडिओ बघा, हरकत नाही. कारण मला तशी ऑडियन्स पाहिजे पण नाही ज्यांना फक्त अफवा ऐकायच्यात, खऱ्या गोष्टीवरती विश्वास नाही. सरकारी अधिकृत म्हणजे ठीक आहे, मी सांगतोय, मी जी बातमी सांगतोय आणि तेच तुम्ही गुगलवरती सर्च करा. आता कुठेही बघा, वृत्तपत्रांमध्ये म्हणजे बातम्यांमध्ये बघा, तुम्हाला तारीख आणि माहिती काय सांगते ते बघा. माझी त्यांची बातमी जर वेगळी असेल तर मला खाली कमेंटमध्ये येऊन शिवाय द्या, बिंदास द्या, काय हरकत नाही. पण जर ती बातमी एक निघाली तर मग तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आणि काय नाही ते. तर आपण आपल्या पुढच्या म्हणजे व्हिडिओकडे. तर सर्वात महत्त्वाचा पैसे कधी येणार, म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न पैसे कधी येणार. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचा म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीपासून ज्याची वाट पाहत आहात तो प्रश्न आता स्पष्टपणे सांगतो. 21 ऑगस्ट 2026 उपलब्ध ताज्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये एकत्र देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची एक निश्चित तारीख अजून देखील सध्या स्पष्ट झालेली नाही. म्हणजे 21 ऑगस्टपर्यंत उपलब्ध ताज्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये एकत्र देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायची एक निश्चित तारीख, अधिकृत तारीख म्हणजे अजून सध्या स्पष्ट झालेली नाही. म्हणून 21 ऑगस्टला किंवा एका ठराविक दिवशी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतील असे निश्चित सांगणे योग्य नाही. म्हणजे 21 ऑगस्टला पैसे येतील किंवा येत्या काही दिवसामध्ये एक फिक्स तारखेला पैसे जमा होतील ते सांगणे योग्य नाही. परंतु मित्रांनो, पैसे तुम्हाला कधी येणार मी तरी देखील सांगतो. तुमच्या खात्यामध्ये आता 25 ते 30च्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायची शक्यता आहे. कारण 25 ते 30चा जे टप्पा आहे ना, 25 ते 30 तारखेचा, हा एकदम महत्त्वाचा टप्पा असतो महिना एंडिंगचा. मग ह्यामध्ये ज्या महिन्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील ना, त्या महिन्याच्या खात्यामध्ये देखील 25 ते 30 तारखेदरम्यान पैसे जमा होतात. त्यामुळे ही एक मोठा टप्पा आहे. तर बाकी असा पैसे टाकायचा लाभ तर म्हणजे सध्या चालूच आहे. मग आज 21 असो, उद्या 22 असो, आज देखील बऱ्याच महिन्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या देखील होणार. आणि 25 ते 30 तारखेच्या दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायची शक्यता जास्त असते दरवेळेस. तर पैसे DBT प्रक्रियेतून टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज पैसे आले नसतील तर थोडी प्रतीक्षा करा आणि तुमचे बँक खाते, DBT आणि योजनेची पात्रता तपासा. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3,000 रुपये ही रक्कम जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय लागू झाल्यास मिळेल का? तर मित्रांनो, ही होती 21 ऑगस्ट 2026 रोजीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ताजी अपडेट. तर मित्रांनो, 3,000 रुपये ही रक्कम जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय चालू झाल्यास तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. तोपर्यंत 1,500 म्हणजे तुमच्या खात्यामध्ये तोपर्यंत 1,500 रुपये येणार आहेत. तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत का किंवा अजून पैसे आलेले नाहीत ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर कमेंटमध्ये पैसे आले किंवा पैसे नाहीत आले हे देखील तुम्ही सांगू शकता.
आणि अशा त्याचबरोबर जर तुम्हाला आता माझी जी बातमी ऐकली तुम्ही ती लगेच तुम्ही गुगलवरती सर्च करा. तुम्हाला म्हणजे आजची बातमी सर्च करा, 22 ऑगस्टची करा, नाहीतर कोणत्याही ऑगस्टची करा. तुम्हाला बातमीमध्ये नेमकी खरी माहिती कोणती भेटते ती तुम्ही बघा, तुम्ही चेक करा आणि नंतर माझे व्हिडिओज बघायला या. तर मित्रांनो, अशीच लाडकी बहीण योजना, सरकारी योजना आणि पैशांच्या अपडेट्ससाठी सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.